झकास हिरोईन. नमस्कार, मी सिद्धार्थ चांदेकर आणि 9X झकासच्या लक्ष झकास हिरोईन पावर्ड बाय TJSB बँक या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. 9X झकासची लक्ष झकास हिरोईन कोण असणार आहे हे आज आपल्याला कळणार आहे. आणि मितवा या चित्रपटात अवनीच्या भूमिकेत आपल्याला कोणाला पाहायला मिळणार आहे हे आज आपल्याला कळणार आहे. गेले अनेक दिवस अख्ख्या महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे. 9X झकासची लक्ष झकास हिरोईन कोण असणार आहे आणि अगदी काही तासांमध्ये आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. ती उत्तरं मिळण्याआधी आपल्या सर्व मान्यवर परीक्षकांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. मितवा चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, पहिल्या राऊंड पासून ज्या आपल्या बरोबर आहेत अशा FM बोले तो रेडिओ सिटी 91.1 FM च्या RJ सोनाली. आपले तिसरे परीक्षक आहेत आपल्या कॅमेऱ्यातून आणि आपल्या चित्रपटातून प्रत्येक वेळेला वेगळा विचार मांडणारे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक संजय जाधव. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट अख्ख्या महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी अभिनेत्री सईता मणकर. तुम्हा चौघांचंही या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या ग्रँड फिनालेला काही खास मान्यवर मंडळींनी आपली उपस्थिती लावली. मितवा या चित्रपटाची झकास नायिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मितवा या चित्रपटाचे झकास नायक अभिनेते स्वप्नील जोशी. व्हिडिओ बॅलेन्सचे प्रस्तुत करता नानूभाई जयसिंगानी. तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांची ओळख झाली आणि मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे. तुम्हाला सगळ्यांना या सातही हिरोईन्सचे स्किट्स बघायचे, त्यांचे डान्सेस बघायचे, त्यांचं टॅलेंट बघायचं आहे. पण त्याही आधी मला आपल्या झकास परीक्षकांकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. स्वप्नाताई, गेले काही दिवस तुमच्या मनात उत्सुकता आहे की तुमच्या फिल्मची हिरोईन कोण असणार आहे आणि 9X झकासच्या लक्ष झकास हिरोईनमधून तुम्हाला ती अवनी मिळणार आहे. तर आता सगळं तयार आहे बरोबर. म्हणजे हिरोईनसाठीचा मेकअप, तिचे कॉस्ट्युम्स, तिच्या एंट्रीसाठी लागलेला अँगल, त्याचं लाइटिंग, स्क्रिप्ट सगळं तयार आहे. फक्त हिरोईन यायची बाकी आहे आणि आता ती तुम्हाला मिळणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा थोडी एक्साइटमेंट आहे. त्याबद्दल काय सांगाल? एक्साइटमेंट नाही, नुसती नर्वस मी सुद्धा आहे तितकीच. ओके. कारण जेव्हा 10 मुली फायनलिस्ट म्हणून आम्ही फायनल केल्या बरोबर, त्या 10 फायनल करतानाच इतका त्रास झाला होता की कोणाला न घ्यावं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. सिलेक्ट कोणाला करणं याच्यापेक्षा. आता त्याच्यातनं 7 राहिल्यात आणि त्या 7तनं 1. तर मी आता पूर्ण पॅकेजकडे लक्ष देते. मला अवनी पाहिजे पूर्ण. तर त्याच्यामुळे मला आय थिंक सगळ्यात जास्त एक्साइटेड किंवा नर्वस इथे मी आहे त्या मुलींच्या बरोबरीने. बरोबर. म्हणून मी संजयच्या शेजारी बसली मॉरल सपोर्ट घेण्यासाठी. क्या बात आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. RJ सोनाली. लक्ष झकास हिरोईनचा प्रवास सुरू झाला तो त्यांचा एकट्याचा नव्हता, त्यांच्यासोबत आमचा सुद्धा तो प्रवास होता. कारण त्यांना प्रत्येक राऊंडमध्ये आता बदलताना त्यांच्यामधले होणारे बदल, त्यांचे परफॉर्मन्सेस हे पाहताना असं वाटते की कसं आहे यांना, म्हणजे एक तर नाही, त्यांना पुढे अजून 4-5 पिक्चर्स बनवावे लागतील कारण सगळ्याच तयार झालेले आहेत. सो मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग आहे आणि ज्यांना हा प्लॅटफॉर्म हवा होता त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी 9X झकासनी दिलेली आहे लक्ष झकास हिरोईन बनण्याची. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. संजय सर, तुम्ही प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या ऑडियन्सना काहीतरी वेगळं दिलंय, काहीतरी वेगळा विचार दिलाय, काहीतरी वेगळा सब्जेक्ट दिलाय. 9X झकासची ही वेगळी संकल्पना तुम्हाला कशी वाटते? 9X झकासची ही कन्सेप्ट सुपर्ब आहे. दॅट इज हे सगळेच म्हणतात, म्हणजे प्रत्येक जज म्हणालाच असेल. आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. म्हणजे या 10 मुली ऑडिशन देताच आहेत, त्याचबरोबर मी पण ॲक्च्युली ऑडिशन देतो इकडे. कारण जजिंग माझं पहिलं आहे, मी पहिल्यांदा आयुष्यात जज करतो आहे. सो कदाचित जज म्हणून ह्याच्या पुढे माझं करिअर सुरू होऊ शकतं. सो आय एम रिअली एन्जॉईंग दिस फेज. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. सई, मला एक सांग, तू जेव्हा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलीस तेव्हा असा एवढा मोठा प्लॅटफॉर्म नव्हता. खूप मेहनत करावी लागली, खूप वाट बघावी लागली आणि मग चांगल्या चांगल्या भूमिका मिळू लागल्या. आणि आता या हिरोईन्सना इतका सुंदर प्लॅटफॉर्म मिळतोय, डायरेक्ट फिल्ममध्ये एंट्री मिळते. त्याबद्दल काय सांगशील? हो, काळाबरोबर सगळंच बदलत जातं आणि हा बदल खूप चांगला आहे असं मला वाटतं.
आज विनर कोणीही ठरेल, पण ज्या 7 मुली आहेत त्यांचं टॅलेंट एवढ्या सगळ्या टॅलेंटेड लोकांसमोर शोकेस होणार आहे आणि मला असं वाटतं की त्यांचं करिअर इथेच येऊन थांबणार नाही तर इथेच येऊन त्याची सुरुवात होणार आहे. Correct. त्या 7 जणींना कुठे ना कुठेतरी अपॉर्च्युनिटी जरूर मिळेल याची मला खात्री आहे. आणि संजय दादा म्हणाला तसंच माझी पण पहिलीच वेळ आहे जजिंगची. सो आय एम ऑल्सो इक्वली नर्वस. बघू काय होतं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मला स्वप्नील आणि सोनाली तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की एका नवीन टॅलेंट बरोबर आता तुम्ही काम करणार आहात आणि अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धेतून समोर आलेलं टॅलेंट, तर मला खात्री आहे तुम्ही दोघंही त्या बाबतीत एक्सायटेड असणार आहात. त्याबद्दल काय सांगाल? मी खूप एक्सायटेड आहे कारण ज्या पद्धतीने मुलींनी तुडुंब गर्दी केली होती फक्त स्वप्नीलला बघण्यासाठी आणि मग नंतर ऑफकोर्स त्याच्यातल्या खूप टॅलेंटेड मुली आता इथपर्यंत पोहोचल्या आहेत. त्या 7 मुली ज्या आज फायनलिस्ट आहेत त्यांच्यातली एक आमची अवनी होणार आहे. अवनी ही माझीसुद्धा तितकीच जवळची मैत्रीण असणार आहे आणि मी एका ग्रूमिंग सेशनमध्ये या सगळ्या मुलींशी बोलले, भेटले, आमची छान मैत्री झाली. आता या 7ही जणी माझ्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे ती एक कुठली तरी बेस्ट फ्रेंड्समधनं बेस्ट फ्रेंड निवडणं जरा कठीण असतं. त्यामुळे मला आनंद आहे की मी जज करत नाही आहे. मी नक्कीच जज करू शकले नसते कारण बेस्ट फ्रेंड्सपैकी एक बेस्ट फ्रेंड आपण नाही निवडू शकत. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की त्या एका बेस्ट मैत्रिणीबरोबर काम करायला मिळेल. आणि मितवा ही फिल्म मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या आपण म्हणतोय की ह्या रिलेशनशिप्सबद्दल आहे. सो ती एक मैत्रीण आज मला आयुष्यभरासाठी इथे सापडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वप्नील. खूप एक्सायटेड आहे, खूप नर्वस आहे. असं वाटतं की या रिॲलिटी शोचा मीच एक भाग आहे आणि आता मला इतक्या सगळ्या मान्यवरांसमोर मलाही परफॉर्म करायचं आहे. आय थिंक आय वॉन्ट टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी आणि कौतुक करावं असं वाटतं 9X झकासचं, व्हिडिओ पॅलेसचं, मीनाक्षी सागर पिक्चर्सचं आणि सगळ्या आमच्या स्पॉन्सर्सचं ज्यांनी एकत्र येऊन ही कल्पना राबवली आणि ह्या कल्पनेला मोठं केलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आता आपल्या 7ही हिरोईन्स खूप छान सजलेल्या आहेत, खूप छान दिसत आहेत, खूप सुंदर दिसत आहेत. तर अशा सुंदर सुंदर हिरोईन्सचा सुंदर सुंदर रॅम्पवॉक बघितलाच पाहिजे नाही का? एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या 7ही हिरोईन्सचं. आणि आता या टॅलेंटचे, या वेगवेगळ्या कंटेस्टंटचे वेगवेगळे परफॉर्मन्सेस पाहणार आहोत. एक एक करून प्रत्येक हिरोईन तुमच्या समोर येईल आणि त्यांचा एक परफॉर्मन्स सादर करेल. मुलगी मोठी झाली, वयात आली की अनेक जण तिच्या मागे लागतात, तिच्या लग्नाच्या, प्रेमात पडण्याच्या, तिच्या करिअरच्या. आता हिच्या मागे सुद्धा काही लोक लागलेत, पण ते कोण आहेत हे जाणून घेऊयात. आणि हे सादर करतीये प्रार्थना बेहरे. अहो नाही हो, अहो हशी माझ्या मागे नका लागूस. मला माहिती मी वयात आले, पण अहो प्लीज, प्लीज माझ्याहून लांब राहा. प्लीज मला फोर्स नका करू. अहो प्लीज प्लीज
गेले सगळे? तुम्हाला माहितीये काय, तेव्हापासून मी वयात आले ना, माझ्या मागे 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, एवढी सगळी लोक माझ्या मागे लागली हो. त्या दिवशी तर एक माणूस असा असा माझ्या बेडरूम पर्यंत आला. मला म्हणाला, हो तुम्ही वयात आलेत ना, आम्हाला तुमची गरज आहे. मी सांगितलं 1 मिनिट, काय काय बोलताय काय हो, मी वयात आले, तुम्हाला माझी गरज आहे. कोण कोण आहात कोण? म्हणे सॉरी, असा गैरसमज करून घेऊ नका. मी सांगितलं 1 मिनिट आधी मला सांगा तुम्ही कोण आहात. तर म्हणे मी नेता. तेव्हाच मला कळलं हो, वयात आले ना, नेता म्हणजे तेच ना, ते नेहमीच ताटकळत ठेवणारे नेता. अहो मी वयात आले ना, 18 वर्षाची झाले, त्यामुळे आता माझ्याकडनं वोट हवा असेल ना त्यांना. त्याच्यावर तो अशी मोठीच्या मोठी, एवढी मोठी नव्हती, छोटीशी होती, पण तरी कविता सांगायला लागला हो. मला म्हणाला, एकदा दाबा बोट, एकदा दाबा बोट आणि एकदा करा वोट. एकदा दाबा वोट, एकदाच करा वोट. एकदा जोडतो मी हात. त्यावर मी त्यांना म्हणाले, आणि मग 5 वर्ष नाही पाहत. मी विचार केला का पुन्हा काही म्हणेल, त्याच्या आधी मी तिथून निघाले आणि पुढे गेले तर पुढे काय, आणखीन एक माणूस, आणि तो तर काही वेगळाच होता हो. मला म्हणाला मी डॉन. मी सांगितलं अरे कोण? तर म्हणे मैं मुंबई का डॉन. मी सांगितलं म्हणजे भिकू मात्रे ना. अरे ते सत्या फिल्म त्यांनी केलं ना, मुंबई का डॉन कौन, भिकू मात्रे. तसंच वाटलं हो मला. आणि असं बोलल्यावर ते घाबरले आणि माझ्यासमोर अशा पद्धतीने बघायला लागले हो, अशा पद्धतीने बघायला लागले. शिव शिव शिव. पण तुम्हाला काय वाटतं, हे खरंच सगळे त्यांच्याच माणसं करतात ना? आमच्या मनाचं काय? आमच्या मनाचं कोणाला माहितीच नाहीये हो. ऍक्च्युली माहिती नाहीये, नाही कोणापर्यंत पोहोचतच नाही, कोणी जाणून घ्यायचाच प्रयत्न करत नाही हो. काय करणार, आमच्या आजी आजोबांनी या सगळ्यांना पोसलं, आमच्या आई वडिलांनी सोसलं. आम्ही काय, आम्ही नाही हो, आम्ही नवीन आहोत. आमचं मत नवं, आमचा विचार नवा. आमचं मत नवं, आमचा विचार नवा. गांधीजी सावरकर, गांधीजी सावरकर टिळकांनी पाहिलेला स्वप्नांचा भारत आम्हाला प्रत्यक्ष हवा, आम्हाला प्रत्यक्ष हवा, आम्हाला प्रत्यक्ष. क्या बात है प्रार्थना, वाह. आता आपण जाणून घेऊयात ही कॉन्फिडंट मुलगी स्वप्ना मॅडम, तुम्हाला कशी वाटली? खूप मजा आली मला प्रार्थना. तुझ्या डायलॉग्समध्ये क्लॅरिटी आहे. मला खूप छान व्हेरिएशन्स पण मिळाले. मागच्या वेळेस बघितलं त्याच्यापेक्षा आता तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये पण मला खूप चांगला कंट्रोल जाणवला आणि मला खूप आवडलं. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर पुढच्या निकालासाठी आणि पुढच्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द व्हेरी बेस्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रार्थना बेहरे. थँक्यू सो मच. एखादं प्रॉडक्ट विकलं जातं, ते प्रॉडक्ट कुठलं असतं त्याहीपेक्षा ते कसं विकलं जातं हे जास्त महत्त्वाचं असतं. सो असं एक आगळं वेगळं प्रॉडक्ट आणि एक आगळी वेगळी कन्सेप्ट घेऊन तुमच्या समोर येते अमृता घुगे. सर, आपल्याला ना खूप क्रिएटिव्ह ॲड बनवायची आहे सर. आपलं हे प्रोडक्ट आहे ना, ते सामान्य असून सुद्धा ना असामान्य आहे सर. आणि आपलं प्रोडक्ट आहे झकास डायपर. तुम्हाला तर याची USP माहितीच असेल सर, बट लेट मी जस्ट ब्रश इट आउट. जर का बिस्किट्स, चॉकलेट्स, एअर फ्रेशनर्स, रूम फ्रेशनर्स मध्ये फ्लेवर्स असू शकतात, तर एखाद्या डायपरमध्ये का नाही सर? याच्यामध्ये लॅव्हेंडर, ऑरेंज, लेमन, हनी अशा प्रकारचे सगळे फ्लेवर्स आहेत सर. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा असा घाणेरडा वास आपल्यापर्यंत नाही पोहोचणार सर. आणि हीच फ्लेवर्स आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि सर, कोणत्याही प्रकारची टुरटूर फुरफुर असे आवाज आपल्याला ऐकू नाही यायला पाहिजेत. त्याच्यामुळे हे डायपर साऊंड प्रूफ आहे सर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला माहिती आहे मी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून साईन केलंय सर? दहा नाही सर, फक्त एकच. अनिल कपूरचे डुप्लिकेट सुनील कपूर सर. ते सध्या जिममध्ये ट्रेनर आहेत. सो गेटिंग बॅक टू द पॉइंट, आपली ॲड अशी सुरू होते. एक सामान्य स्त्री आपल्या मुळाकडे जाते आणि गायला लागते, अरे संसार संसार, खराब झालं माझ्या बाळाचं डायपर. आणि तिथे जळतीये माझी भाकर. सर, इकडे चूल आणि इकडे मूल
आणि मध्ये अडकलेली एक सामान्य स्त्री सर, ती एकदा सुरीकडे पळतीये, नंतर मुलाकडे पळतीये. अरे रे रे माझी भाकर, अरे माझं मूल, अरे काय करते मी? आणि तेवढ्यात जोरात रडण्याचा आवाज येतो. आईचा नाही सर, मुलाचा. आणि तेवढ्यात टिंग टॉंग, बेल वाजली सर. ती जाऊन दार उघडते आणि दिनादिन था सुनील कपूर सुपरमॅनच्या कॉस्ट्युम मध्ये, डोक्यावरती 10 झकास डायपर घेऊन, एकावरती 9 फ्री सर. मुफ्त मुफ्त मुफ्त. तो मुलाकडे धावतो, त्याला उचलतो, डायपर चेंज करतो आणि म्हणतो, आईची माया सुरक्षित ठेवते बाळाची काया. कारण की आपल्याकडे आहे झकास डायपर. झकास. क्या बात है अमृता, क्या बात है. एक तुला पत्र आलंय मागे की जे ऑर्डर गेली आहे तुमच्या कंपनीमधनं त्या डायपर्सची, ती सगळीच्या सगळी ऑर्डर परत आली आहे. फक्त काही म्युझिक डिरेक्टर्सना ते डायपर्स हवे होते, कारण त्यांना रेकॉर्डिंग स्टुडिओ साऊंडप्रूफ करायचे होते. सो त्यांनी पण जोक सपाट खूप मस्त आलं, खूप मजा आली. आता आपण जाणून घेऊयात आपल्या जजेसना काय वाटतंय. मी विचारेन संजय सरांना, तुम्हाला कसं वाटलं? अमृता, मला कन्सेप्ट खूप आवडली. मला व्हॉइस प्रोजेक्शन तुझं खूप आवडलं, पण मला थोडा इंटेन्सिटी, थोडा मेरे को एक टिचकी कम लगा. बाकी परफॉर्मन्स वॉज ब्रिलियंट. थँक्यू व्हेरी सो वॉर्म. मच. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अमृतासाठी. प्रेक्षको, खूप जणांना उंचीची भीती असते, पण आता विचार करा, एखाद्या एअर होस्टेसलाच उंचीची भीती असेल तर. अशी एक एअर होस्टेस तुमच्या समोर येते, पल्लवी पाटील. नमस्कार सर्व प्रवाशांचं इथे कबूतर एअरलाइन्समध्ये स्वागत आहे. कृपया आपापल्या सीट बेल्ट करकचून बांधून घ्यावेत, कारण हसता हसता कोणी खुर्चीच्या खाली पडल्यास आम्ही जबाबदार नाही. आपली यात्रा लवकरच सुरू होणार आहे. धन्यवाद. तर तुम्हाला कसं वाटतंय? आय मीन भीती वाटते? वाटते? सेम टू यू. ॲक्च्युली कसं आहे ना, प्रवास माझा हा पहिलाच आहे विमानातला. येस सर, जस्ट अ मिनिट सर. पुढे बघा, पुढे बघा. माझ्याकडे कोणी बघू नका. त्याचं कसं आहे ना, लहानपणी मी एकदा आकाश पाळण्यात बसले होते. काय मज्जा आली म्हणून सांगू. आकाश पाळणा असं सुरू झाला, गोल गोल गोल, आणि मग असं सुरू झालं, गोल गोल गोल, आणि उंच जायला लागला, उंच उंच उंच. मी घाबरले. मम्मी मम्मी मम्मी. हातपाय थरथर करत होते. पोटात गोळा आला, पोटात गोळा आला, डोक्यात चक्कर यायला लागले. हा, आता काय? आता कुठे काय? हे बघा, हातपाय थरथर करतायत. नाही 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 नाही. पोटात गोळा येतोय. नाही 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 नाही. पुढे बघा, पुढे बघा. माझ्याकडे कुणी बघू नका. आजी, आजी काय होतंय तुम्हाला? भीती वाटतेय? मलाही वाटते. मला कसली भीती वाटते हो? हे बघा. आजी काय बोलतायत? आपला प्रवास सुखाचा होणार आहे. अहो, वयच काय तुमचं? चवळीसारख्या तुम्ही एकदम बारीक चटक. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा. चला, मी जे सांगते ते फॉलो करा, ठीक आहे? हात हातात घ्या. आजी, आजोबांचं नाही हो, माझा हात हातात घ्या. गुड. डोळे घट्ट बंद करा. आता एक काम करा, मोठ्याने श्वास घ्या. आजी, आजी. अहो, मग श्वास सोडायचा असतो. आपण फक्त वर आलोय, वर जायला नाही ना. बरं वाटतंय? वाटतंय ना?
मग मलाच कसं नाही वाटत आहे? हे बघा असं होतं, काहीतरी होत असतं मला. अशा वेळेस गायचं असतं, नाचायचं असतं. तूने ओठों से लगाया तो हंगामा, ए बघू नका हंगामा होगा. तूने ओठों से लगाया तो, तुम्ही बघू नका हंगामा होगा. शाळेत शिकवलं होतं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, पण हे कुठे शिकवलं विमानात चढल्याशिवाय उडता येत नाही ते. वा 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 पल्लवी, क्या बात है. मला एक सांग, कुठलं एअरलाइन्स हे? मी अजिबात तिकीट काढणार नाही. ही एअर होस्टेस कशी वाटली? सई? खूप छान केलंस तू आणि आम्हाला खूप छान हसवलंस. तुझं टायमिंग खूप मस्त आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि बाय द वे सगळ्या मुलींना मी इथे सांगू इच्छिते की आमचा सिद्धू सिंगल आहे. एवढंच सांगायचं, जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कळलं तुला? कळलं म्हणजे कमेंट्स कळले ना? पल्लवी, फारच अप्रतिम परफॉर्मन्स झालाय तुझा, फारच अप्रतिम. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पल्लवी पाटील. प्रेक्षक हो, एखादा वकील आपल्या आशिलाची केस लढतो, मग तो जिंकतो किंवा हारतो, काही होतं. पण आता जर त्याच वकिलाने भलत्याचीच केस लढली तर अवघड आहे ना. हे सादर करायला येतेय स्नेहा देशमुख. माझे मित्र आणि सहकारी वकील यांना नेमकं कळलंच नाहीये की नक्की केस काय आहे. खरं तर ना, काय आहे केस? हा जो आरोपी आहे ना, हा मुळात आरोपी नाहीच आहे. नाही असणार रे. मग बोल ना, तसं बोल ना. मी काय बोलू? हा माणूस ह्याच्यावर इतका गंभीर, विचित्र, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, काय बोलते मी? हा, तर या माणसावर एवढा गंभीर आणि मोठा आरोप का लावण्यात आलाय? हा असं नाही करू शकत. तुम्हीच सांगा मला, हा माणूस हिरवा सिग्नल चालू असताना रोड क्रॉस करू शकतो? नाही मिलोड, नाही. त्याच्याकडे बघा मिलोड, त्याच्या चेहऱ्याकडे बघा, त्याच्या डोळ्यात बघा मिलोड, काय दिसतंय? अरे, तुझे डोळे पिवळे दिसतायत. नको बघू. तुला भूक नाही लागत का रे? अरे, ही तर कावेरीची लक्षण आहेत. तू ब्लड टेस्ट केलीस? रिपोर्ट. डॉक्टर, याला कावीळ झाली. डॉक्टर, तुम्ही काळा कोट का घातलाय? कोर्ट आहे ना हे. हा, तर मला माहितीये कानून सबूत मागता है तरच तू शाबूत राहशील मित्र. आणि म्हणूनच मी माझ्या सोबत सबूत आणलाय. पाय बघा, माझे नाही त्याचे पाय बघा. ह्याच्या आई वडिलांनी ह्याचे पाय पाळण्यातच पाहिले होते आणि तेव्हाच त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याच्याकडून सगळे नियम पाळण्यात येतील. केस काय काय विचारतात? माझे हे सहकारी वकील ना वेडे झालेत, वेडे. केस काय विचारतात? मला आठवतंय हा माणूस कायद्याला आपल्या बोटांवरती नाचवतोय, म्हणून ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. मिलॉर्ड, ह्या माणसाने भर दिवसा, भर उन्हात, निर्लज्जपणे, बेधडकपणे सगळ्यांच्या डोळ्यात देखत कायदा आणि व्यवस्थेचा चुराडा करत हिरवा सिग्नल चालू असताना रस्ता क्रॉस केला. नाही, इसकी भोली शक्ल पे मत जाओ मिलॉर्ड. भोली सूरत दिल के खोटे, जे सांगितलं ते सगळे खोटे हे. तर या माणसाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मिलॉर्ड. दॅट्स ऑल. थँक्यू. तू इथे काय करतोयस? ही माझी केस नाहीये. मग तो कुठे? त्याला फाशी झाली. सॉरी. वा 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 वा. स्नेहा, मला एक सांग, तू खरंच लॉ वगैरे केलंय? नाही, काहीच नाही केलं. नक्की ना? मला शून्य माहितीये लॉ कारण मधलं. तुला टेनिस कोर्टातही घेणार नाहीत, माहितीये ना?
पण सिरियसली खूप मजा आणलीस, खूप खूप छान वाटलं. आता आपण डायरेक्ट विचारूयात मिलॉर्ड सई तामणकर. खरंच छान परफॉर्मन्स होता आणि एका व्यक्तीने करण्यासारखा परफॉर्मन्स नव्हता, तरीही तू छानपणे रंगवलास. ऑल द बेस्ट आणि मला आवडला परफॉर्मन्स. थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट पुढच्या परफॉर्मन्ससाठी. Thank you. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्नेहा देशमुख. असं म्हटलं जातं की टाइम इज मनी, पण आता जो ठरवूनच उशिरा येतो त्याच्याकडे किती कारणं असतील नाही. अशी ही एक सेक्रेटरी तुमच्या समोर येते जिच्याकडे उशिरा पोचायची 101 कारणं आहेत. ते सादर करतीये पुण्याची राधा कुलकर्णी. मे आय कम इन सर? गुड मॉर्निंग. आज पण लेट झाला मला, सॉरी. पण सर मी आज तुम्हाला कुठलंही कारण देणार नाही आहे सर, कारण मला माहिती आहे ना चूक माझीच असते नेहमी. पण सर तुमचं चुकतं याच्यात. कसं माहिती आहे? कारण तुम्ही ओरडतच नाही सर मला. तुम्ही ओरडला नाही तर मी रोज लेट येणार की नाही? तुम्ही ओरडत का नाही सर मला? तुम्ही मला ना खूप ओरडा. इडियट, नॉनसेन्स, स्टुपिड. तुम्ही नाही सर, असं तुम्ही मला म्हणा. म्हणा सर, काय पाहिजे ते म्हणा. तुम्ही मला सध्या कारण पण विचारलं नाही की तू का उशिरा आलीस. पण सर मी तुम्हाला कारण सांगितल्याशिवाय जाणार नाही. हो, कारण माझी काही चूक नाही आहे. सर उशीर का झाला माहितीये? माझ्या मावशीच्या घशात पावाचा तुकडा अडकला होता सर. झालंय का हे? सर अहो आज काय झालं माहितीये? झाडावर कुत्रा चढला. सर तुम्हाला काहीच कळत नाहीये, मला कळतंय. मी तुम्हाला सांगते की टॉमी म्हणजे माझा भाचा आणि टॉमीनी एक चित्र काढलं होतं. हां, त्याच्यावर त्यांनी असं झाड काळ्या रंगाचं आणि वरती कुत्रा असा काढला होता. तर मी ते झाडाचा काळा रंग काढून टाकला आणि त्याला हिरवा रंग दिला आणि मग ते कुत्र्याला कळलं की अरे आपण झाडावर आहोत. ओके. हां, हे सगळं चाललेलं असताना मला खूप एकदम मला अशी म्हणजे जाणवलं की आपल्याला उशीर होतोय, आता जरा थोडं आवरतं घ्यायला पाहिजे. मग मी टॉमीला समजवलं. टॉमी म्हणजे कोण? कुत्रा नाही हो सर, टॉमी म्हणजे माझा भाचा. त्याला समजवलं की अरे हे बघ मला खूप उशीर होतोय, आता तू जरा समजून घे. तू तर कुत्र्याला म्हणलं तू मॅनेज कर कसं उतरायचं ते, आणि त्याला म्हणलं मी निघते. कोणाला? टॉमीला, कुत्र्याला नाही. म्हणजे कळतंय ना तुम्हाला सर मला का लेट झालं ते? हां, तर सर अहो काय म्हणजे काही नाही करू शकत, या गोष्टीमुळे लेट झालं. पण सर डोंट वरी, उद्यापासून मला अजिबात लेट होणार नाही. एक मिनिट. टंटडान, हे घड्याळ तुमच्यासाठी. रिश्वत नाही देते, गिफ्ट म्हणून. म्हणजे काय करायचं, उद्यापासून जर मला यायला लेट झाला ना तर फक्त हे घड्याळ दाखवायचं आणि खूप ओरडायचं मला. शिका जरा, म्हणजे खूप ओरडा मला. काय सर किती वेळ चाललाय, मला कामं आहेत, तुम्ही पण काय बोलत नाही काय नाही. येते मी सर, थँक्यू. काय सांगू आणि कसं सांगू, तुला अक्कल नाहीये का रे? तुझ्यामुळे रोज मला लेट होतो ऑफिसला यायला. उद्या तरी लवकर सोड ना. रोजचं झालंय तुझं. हो दिलं ते घड्याळ सरांना, 1 तास लेट करून दिलेलं आहे. क्या बात आहे राधा. तुला एक छोटीशी चूक लक्षात येते? इथे सर्व मान्यवर दिग्दर्शक मंडळी बसलेत, हां. त्यांच्या समोर उशिरा पोचायची सगळी कारणं आधीच वापरून टाकलीस. आता सेटवर जेव्हा लेट जाशील तेव्हा काय कारण देणार? नाही, मी वेळेतच जाणार. वेळेत जाणार? सध्या मी तिला कारण देईन नवीन. थँक्यू सई. नाही पण तिनं काय तू काय म्हणालीस? काय? मी वेळेत जाणार. हो मी वेळेत जाणार. अच्छा, म्हणजे तू हिरोईन नाही होणार आहेस? हिरोईन होणार आणि वेळेत पण जाणार. अरे बापरे, ते कर बाबा मॅनेज. पण हो सिद्धू. जमेल ना? हो नक्की. आता इतकी छान कारणं तिनं दिली आहेत, तर मला असं वाटतंय ही कारणं कशी वाटली हे आपण जाणून घेऊयात. स्वप्नात आहे. तू सांगायच्या आधीच मला ती भीती वाटली की अशा मुलीला कास्ट केलं तर 9ची शिफ्ट असेल तेव्हा तिला 7ची सांगायला लागेल. नाही तर ती घड्याळ आणून देईल तुम्हाला. ठीक आहे मॅडम. नाही खूप सुंदर केलं. तिचं एनर्जी लेवल खूप छान होती, कॉन्फिडन्स खूप छान होता. खूप खूप अभिनंदन. थँक्स अ लॉट. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या राधा कुलकर्णी. थँक्यू. प्रेक्षको, आता तुम्हा सगळ्यांसमोर येतेय कॉल सेंटरमध्ये काम करणारी एक मुलगी, जी एकाच वेळेला कस्टमर्स, तिचे गुजराती वडील आणि मराठी प्रियकर यांच्याशी कम्युनिकेशन साधण्याचा प्रयत्न करते, पण सगळं मिसकम्युनिकेशन होत आहे. आणि ते सादर करायला येतेय शीतल पांड्या. हॅलो,
वेलकम टू कनेक्शंस लिमिटेड, हाउ मे आई हेल्प यू? हाँ सर, सर वो गाना ऑलरेडी आपका कॉलर ट्यून है सर। अच्छा, आपको उसका स्लो वर्जन चाहिए? स्लो वर्जन तो अब तक म्यूजिक डायरेक्टर ने नहीं बनाया सर। ओके सर, गिव मी 2 मिनट्स, मैं ढूंढती हूँ सर, काइंडली वेट सर, थैंक यू सर। हेलो, हाय बेबी, कसा माझं सोनू? आय एम मिसिंग यू सो मच। माझा सोनू जेवला का? हमू काका बाबा ना पोरे रे तोंडळी खेळाड हमू काका मला बाबा फोन ना येतो, पोरे रे प्लीज 2 मिनिटं होल्ड कर, थँक यू बेबी। तोंडळी खेळाड हेलो, હા પપ્પા, પપ્પા હું જમી લીધી પપ્પા. અરે ફોન પર છે એટલે શું, કોલ સેન્ટરમાં કામ કરું છું પપ્પા, કસ્ટમર છે પપ્પા, કસ્ટમર છે પપ્પા. હેલો પપ્પા છે પપ્પા નહીં, એક જ પપ્પા आहे. હેલો પપ્પા, પપ્પા તમે પ્લીઝ 2 મિનિટ હોલ્ડ કરશો પ્લીઝ, થેન્ક यू पप्पा. हेलो सर, सर मैंने बहुत ढूंढा सर, सॉरी सर, आपका गाना इज़ नॉट अवेलेबल सर. सर अगर आपका दोस्त गाता है तो मैं क्या करूं सर? ओके सर, मैं दोबारा से ढूंढती हूँ सर, काइंडली वेट सर, थैंक यू सर. पप्पा हेलो, તમને સલમાન ખાનનું સ્લો વર્ઝન જલવા સોંગ ખબર છે? શું? ઢોલી તારો ઢોલ વાગે. પપ્પા સગડી ગાણી ગરબાથી નસતા. પપ્પા એ બધું રહેવા દો, હવે તમે 2 મિનિટ વેટ કરો પ્લીઝ. हेलो सर, अब हमारे पास कोई और ऑप्शन नहीं है सर. सर हम एक काम कर सकते हैं सर, मैं गाना गाती हूँ, आप रिकॉर्ड कीजिए. डन सर? ओके सर. हेलो सोनू, मैं गाना गाते, ऐक ओके. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. हे गरबाचं म्युझिक कोण देते? પપ્પા શું કરો છો તમે? પપ્પા પ્લીઝ 2 મિનિટ તમે હોલ્ડ પર રહો પપ્પા પ્લીઝ. हाय सोनू. सोनू कसं वाटलं माझं गाणं? आई बाबांना ऐकव ओके, आणि त्यांना ढोकला थेपलाचंही सांग. ढोकला थेपला नहीं चाहिए तो फिर क्या चाहिए? मेल वर्जन चाहिए. आप कौन बात कर रहे हो? सर आई एम एक्सट्रीमली सॉरी सर, आई एम एक्सट्रीमली सॉरी सर. हाय सोनू, सोनू. पप्पा, हाय पप्पू. सोनू કસ્ટમર છે પપ્પા, કસ્ટમરનું નામ સોનુ છે પપ્પા. ના પપ્પા, મારો કોઈ બોયફ્રેન્ડ નથી પપ્પા, મારો કોઈ બોયફ્રેન્ડ નથી પપ્પા, તમે પ્લીઝ 2 મિનિટ વેટ કરો પપ્પા. सोनू पप्पांना सगळं कळलं. हॅलो तू काय बोलत का नाहीस? हॅलो प्लीज मला सोडून जाऊ नको प्लीज सोनू प्लीज. मी मराठी बोलायला शिकेन, मी पुरणपोळी बनवेन, मी तुझ्या आई बाबांना लावणी पण दाखवणार. प्लीज मला सोडून जाऊ नको सोनू. हेलो सर, सॉरी टू कीप यू वेटिंग सर. कैन आई स्पीक टू यू फॉर 2 मिनट्स सर? थैंक यू सर. आपका गाना गया भाड़ में सर, आप गए भाड़ में सर. कृपया इस नंबर पर वापस कॉल मत करना सर. थैंक यू सर. वा 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 शीतल, बहुत सरस છે. आता आपण जजेसना विचारूयात त्यांना कसं वाटलं. संजय सर. सबसे बहुत खूबसूरत था ना वॉज योर वॉइस प्रोजेक्शन. सेकंडली तू प्रत्येक फोन जो कन्व्हिन्सिंगली घेत होतीस ना, मैं बहुत एन्जॉय कर रहा था यार. अँड एव्हरीवन रादर, अरे नाही तो बॉयफ्रेंडचा फोन आहे, अरे नाही तो पप्पाचा फोन आहे, असं प्रत्येकाला होत होतं. सो दॅट कन्व्हिक्शन वॉज ब्रिलियंट. अँड
મારે એ જ કહેવાનું, મારા માટે આ બહુ ઝક્કાસ પરફોર્મન્સ હતા. क्या बात है. वा थँक्यू सो मच जजेस. आणि मी मागे तुझा परफॉर्मन्स पाहत होतो आणि तुझा परफॉर्मन्स पाहताना मी एकाला खूप हसताना पाहिलं, खूप एन्जॉय करताना पाहिलं. तर आपण त्यांनाच विचारूयात त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सई तामणकर. फ्रॉम टुडे आय एम अ बिग फॅन ऑफ युअर्स. यू वर ब्रिलियंट, यू वर आउटस्टँडिंग. खूप सुंदर केलंस तू. शीतल थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, आता पोलीस म्हटलं की एक वेगळाच रुबाब असतो, शिस्तप्रिय असा पोलीस. पण आता ही जी पोलीस आहे ही या सगळ्याला अपवाद आहे. अशी एक पोलीस तुमच्या समोर येते, रसिका दबडगावकर. काय चाललंय? उठा उठा उठा, काय चाललंय? तू बाजूला ये. तू कितवं प्रेम आहे तुझं? हं? पहिलं पहिलं. आणि तू, तुला माहिती आहे याच्याबद्दल? हं? लाजते. अगं लाजतेस काय? ते तेव्हा लाज नाही वाटत? रोज तुला इथे बघते, तुला म्हणून सांगते हा, इथे बॉयफ्रेंडला घेऊन यायचं नाही. कसं आहे ना, इथे आलं ना की बॉयफ्रेंडला चॉईस मिळते. आपल्याला असं वाटत असतं की आपला बॉयफ्रेंड आपल्याकडेच बघत असतो, पण तसं नसतं. बॉयफ्रेंड इथे येतो तो इतर मुलींना बघायला, आणि मग 2.5 महिन्यांनी तो दुसऱ्या मुलीसोबत असतो. हो की नाही रे? उठ उठ उठ. तुला म्हणून सांगते, माझा बॉयफ्रेंड आणि आम्ही याच दगडावर बसायचो. तो मला म्हणाला, मी तुला चंद्र तारे तोडून आणून देईन. पण त्याच्या नजरा सगळ्या आकाशगंगा फिरत होत्या, आणि मग 2 महिन्यांनी तो भलत्याच ग्रहावर त्याचं विमान उडवत होता. तुमचं चालू द्या, येते हा मी. अरे खरीच वर्दी आहे माझी. कसं आहे ना, या वर्दीखाली सुद्धा माणूस असतो, आणि या माणसाने सुद्धा काहीतरी प्रेम केलेलं असतं. म्हणूनच तुम्ही सुद्धा करा. चालू द्या, येते. वा 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 वा. रसिका, इन्स्पेक्टर रसिका, मला एक सांगा, तुमचं स्टेशन कुठलं? स्टेशन डोंबिवली. मला प्लीज काहीतरी गुन्हा करू द्या ना. आता अशी जर का इन्स्पेक्टर असेल तर कुणाला नाही वाटणार की आपणही अटक व्हावं, नाही का? जोकसपाट. आरजे सोनाली, आमची ही डोंबिवलीची सिंघम कशी वाटली? सिंघम लई भारी आहे. वा. पण आज कुठेतरी काहीतरी कमी राहिलं असं सारखं जाणवत होतं, की आज ती रसिका नाही आहे जी इतर वेळेस तिने जे परफॉर्मन्सेस दिलेत. अभिनय करण्यापेक्षा पाठांतर असं खूप जास्त जाणवलं, जे तुझ्या आधीच्या परफॉर्मन्समध्ये कधीच जाणवलं नाही. पण ओव्हरऑल छान. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या रसिका थोपडगावकर. प्रेक्षक हो, हिरोईन व्हायचं म्हटलं की खूप काय काय अवगत असणं फार गरजेचं असतं, आणि त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर अभिनय आणि नृत्य हे तर आलंच पाहिजे बॉस. आता या 7ही हिरोईनचा अभिनय आपण पाहिलाय, आता आपण पाहणार आहोत त्यांच्या नृत्याची अदाकारी. त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा रंगमंचावर आमंत्रित करतो नाजूक पोरगी अमृता घुगे.
वाव अमृता, आग लावली स्टेजवरती, आग लावली सिरियसली. आता आपण जाणून घेऊयात आपल्या जजेसना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा विचारूयात सई. खूप सुंदर. तुझी एनर्जी खूप छान होती, तुझे एक्सप्रेशन्स खूप छान होते आणि एवढे सगळं म्हणजे दागिने कॉस्ट्युम्स हे सगळं सांभाळून स्टेप्स करणं, त्या लक्षात ठेवणं इज अ बिगेस्ट चॅलेंज. माझ्यासाठी तरी हा चॅलेंज कायम असतो आणि तो तू खूप सुंदरपणे पार पाडलायस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमृता घुगे. थँक्यू सो मच. आता आपला पुढचा परफॉर्मन्स आहे चिंब भिजलेली पल्लवी पाटील. वा पल्लवी, तू खूप सुंदर दिसलीयस आणि काय मस्त डान्स केलायस बा. क्या बात आहे. वा वा, खरंच खूप मजा आली. आता आपण फुलवा ताईला आपण विचारूयात तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. खूप छान झाला परफॉर्मन्स तुझा. मला माहिती आहे की तुम्ही खूप अंडर प्रेशर आहात सगळेजण, पण ऑफकोर्स आय फेल्ट व्हेरी ऑनेस्टली की मोर फिलिंग. कारण कंटेम्पररी किंवा एखादा सॉफ्ट नंबर जेव्हा आपण करतो तेव्हा खूप फीलने तुम्ही नाचला नाहीत तर ते प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. दॅट्स ओके. आय नो की दिस इज युअर बिगिनिंग आणि तुम्ही छान अजून करणार आहात. सो ऑल द बेस्ट आणि खूप छान परफॉर्मन्स ह्याच्या पुढे. थँक्यू सो मच फुलवा ताई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच पल्लवी. थँक्यू सो मच. प्रेक्षको, आता पुढे जी कंटेस्टंट येणार आहे तिची एक छोटीशी ट्रॅजेडी झाली आहे की तिचं काल ऑपरेशन झालं आणि डोक्याचं ऑपरेशन झालं. डोक्यात तिनं एक घड्याळ बसवून घेतलं. हां, आणि ते सारखं टिकटिक करत आहे. त्यामुळे ती तिची व्यथा मांडायला येते तुमच्या समोर आणि ती आहे प्रार्थना बेहरे. वा प्रार्थना, ऑपरेशन सक्सेसफुल. टिकटिक अजूनही वाजतीये डोक्यात. वाजते ना? बरं, आजच्या बातम्या आहेत की शुमाकर गाडी जोरात चालवतो म्हणून प्रार्थनाने सांभाळून राहावं, नाही तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. निवडणुकीच्या काळात प्रार्थना बेहरे डान्स करते. अरे, मी तुला सांगितलं होतं मी पेपर वाचताना मध्ये मध्ये येऊन आणि तू पेपर घेऊन गेलीस माझा. हरकत नाही यार, मला नंतर दे वाचायला. पण प्रार्थना, जोगसपाट खूप सुंदर दिसलीस तू आणि खूप सुंदर परफॉर्मन्स केला. खूप मजा आली बघायला. आपण जाणून घेऊयात आपल्या जजेसना हा परफॉर्मन्स कसा वाटला आणि अर्थातच जिच्यावरती हे गाणं पिक्चराईज झालंय अशी सई ताम्हणकर, कसा वाटला हा परफॉर्मन्स? तू खूप सुंदर नाचेस. मला तुझे डोळे भयंकर आवडतात प्रार्थना. क्या आणि तू खूप छान दिसलीस, एक्सप्रेशन्स खूप छान दिलेस. आणि मी थोडीशी स्वार्थी होईन, हे गाणं माझ्या खूप जवळचं आहे. त्यामुळे मला ह्या गाण्यात किंवा ह्या गाण्यावर परफॉर्म करणाऱ्याचे काही फ्लॉज मी शोधू इच्छित नाही. आणि तुझे पण मला फ्लॉज एकतर खूप कमी दिसले आणि मला ते पिनपॉईंट करायचेही नाही आहेत. काही दिसलेच नाहीत ऑलमोस्ट. आणि स्वप्नील, तू 2 शब्द बोलावेस असं मला वाटतं, कारण आज खूप दिवसांनी आपण गाणं ऐकलं आहे आणि खूप दिवसांनी आपल्या आठवणी ताज्या झाल्या असतील, तुझ्या झाल्या असतील, माझ्या तर झाल्यात. नाही, मला असं वाटतंय की मी स्वप्नीलला हा प्रश्न विचारणारच होतो, कारण गाण्याच्या सुरुवातीला आणि एंडला श्री स्वप्नील जोशी प्रसन्न, त्यामुळे मला असं वाटतंय की प्लीज सांगा कसं. सिद्ध्या, मी याच्याबद्दल बोलतोच, पण मला आवर्जून एकदा जोरदार सगळ्यांच्या टाळ्या पाहिजेत सिद्ध्यासाठी. आय थिंक आजची संध्याकाळ जर एंटरटेनिंग आणि एन्जॉयबल आहे
तर ती जितकी या 7 मुलींमुळे आहे तितकीच ती तुझ्यामुळे सुद्धा आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सिरियसली ही मुलांची स्पर्धा असती तर इतकी इंटेन्सिटी नसती. वा सिद्ध्या, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि कमिंग टू प्रार्थना खूप सुंदर वाटलं, खूप छान. आय अग्री विथ सई. हे गाणं खूप स्पेशल आहे. या गाण्याचा किस्सा मी तुम्हाला सांगतो की ओरिजिनल फिल्ममध्ये हे गाणं नव्हतं. हे गाणं नसणार होतं फिल्ममध्ये. या मॉन्टाजेसमध्ये बॅकग्राऊंड स्कोअर असणार होता आणि आम्हाला गाणं पिक्चराईज करताना खूप म्युझिक चालायचं मागे. आणि संजयचं त्याची एक थिअरी आहे की तो सेटवर सतत त्याच्या म्युझिक चालू असतं. जो सीन असतो, जो सीनचा मूड असतो त्या मूडचं म्युझिक सकाळपासून सेटवर चालू असतं. तर ना हे करताना तो सतत एक लडकी को देखा तो ऐसा लगा लावायचा ह्याचे मॉन्टाजेस घेताना. आणि सई आणि मी नेहमी असं म्हणायचो की इधर गाण्याची यार. आणि एक दिवशी मी कोल्हापूरला शूटिंग करत होतो आणि संजयचा मला फोन आला की भाई सब काम छोड और मेल चेक कर. आणि मी म्हटलं अच्छा ठीक आहे मला वाटलं काय झालं. आणि संजयने स्क्रॅच पाठवलं होतं आणि द रेस्ट इज हिस्ट्री. सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावलं. मला असं वाटतं की माझ्याही करिअरमधलं वन ऑफ माय मोस्ट फेवरेट नंबर्स. आणि ह्यापेक्षा जास्त आनंद नाही की ते गाणं मी सईबरोबर केलं. अत्यंत लाडक्या मैत्रिणीबरोबर ते गाणं केलं. ते गाणं जसं मी स्वप्नीलला मेल केलं ना तसंच मी सईला पण मेल केलं होतं. आणि मी त्याच इंटेन्सिटीने प्रार्थना ज्या इंटेन्सिटी तू नाचलीस ना त्याच्या 100 टाइम्स इंटेन्सिटीने मी असं सईला फोन केला, सई मेल चेक कर, सई गाना कैसा लगा तेरे को. सईचे एक्सप्रेशन्स असे होते, हाँ मतलब ठीक है अँड नाव द रेस्ट इज हिस्ट्री. तर त्याच्यामुळे ह्याच्यानंतर ना आम्ही सिनेमाचं कोणत्याही सिनेमाचं ज्यावेळी गाणं करतो, आता तू पण लक्षात ठेव स्वप्न, सिनेमाचं गाणं केलं ना की ते सईला ऐकवायचं. पण सई सेज नाही यार गंदा आहे, समजले ना अपना गाणं हिट आहे. वा 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 वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच जजेस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. प्रार्थना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रार्थना बेहरेसाठी. थँक्यू. आपली जी पुढची परफॉर्मर आहे तिला वेड लागलंय आणि तिला फारच वेड लागलंय प्रेमाचं. आणि ते वेड दाखवायला ती येते तुमच्या समोर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शीतल पांड्या. शीतल, वाव, काय सुंदर दिसतेस यार तू. थँक्यू सो मच. सिरियसली खूप सुंदर Thank you, दिसतेस. आणि अशी हरवलो आम्ही तुझ्या या डान्समध्ये. आपण जाणून घेऊयात आपल्या जजेसना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सोनाली, खूप गोड नाचलीस, मस्तच. आणि तुझे लाईन्स खूप क्लीन होते कारण तू कंटेम्पररी करतेस तर स्ट्रेट हँड्स, फिंगर्स, टोज पॉइंटेड time होते. केलंय. फर्स्ट टाइम होतं हे. मी कधी शिकले नाही कंटेम्पररी. वा वा. I got an attack when he showed me the steps. अगोदर I was like, नाही मला आणि आम्हाला आनंदाचा धक्का बसला तुझा परफॉर्मन्स बघून. खूपच सुंदर होता परफॉर्मन्स. थँक्यू मस्त. थँक्यू सो मच. म्हणजे तू खूप गोड आहेस त्यामुळे गोड झाला परफॉर्मन्स.
खूप मजा आली. पण मला एक सांग, आता तुला ओळी माहिती आहेत, मला वेड लागले प्रेमाचे, हे गाणं गुजरातीत कसं असेल? असं एक आम्हाला जाणून गेलं ना फार. હું પ્રેમમાં ગાંડી થઈ ગઈ. कसं? હું પ્રેમમાં गा गा ગાંડી गा થઈ बरं ગઈ. Oh my God. प्लीज प्लीज. હું પ્રેમમાં ગાંડી થઈ ગઈ. थँक्यू सो मच शीतल, थँक्यू सो मच. 9 झकासची लग झकास हिरोईन कोण होणार आहे हे आपल्याला कळणारच आहे. पण विचार करा, स्वप्नील जोशी बरोबर डान्स करायला मिळतोय हे कुठल्याही मुलीसाठी किती महत्त्वाचं असेल, आणि या 7ही हिरोईनसाठी तर आणखी महत्त्वाचं आहे. सो त्याच्याबरोबर डान्स करण्याची संधी या 7ही जणींना मिळतीये. तर आता स्वप्नीलचा आणि या 7 झकास हिरोईन्सचा एक झकास डान्स पाहून घेऊयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्वप्नील जोशी. मखमली स्वप्नील जोशीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हे गाणं, हे सुंदर गाणं मितवा या चित्रपटातलं आहे, आणि याच्यावरती डान्स तेव्हाच चांगला होतो जेव्हा हे गाणं सुंदर असतं. आणि हे सुंदर गाणं ज्यांनी संगीतबद्ध केलंय असे सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोरे आपल्यात उपस्थित आहेत. जजेस, आपण सगळ्यांनी या 7ही मुलींची ऍक्टिंग पाहिली, यांचा डान्स पाहिला, यांचा रॅम्पअप पाहिला, स्वप्नील बरोबर डान्स पाहिला, आणि आता तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेनं वाट पाहतोय, आणि तो म्हणजे निकाल. सो मला असं वाटतंय की मी या 7ही जणींना एक एक करून स्टेजवरती आमंत्रित करतो. सगळ्यात पहिल्यांदा अमृता घुगे, राधा कुलकर्णी, पल्लवी पाटील, रसिका धबडगावकर, प्रार्थना बेहरे, शीतल पांड्या आणि स्नेहा देशमुख. मी तुम्हाला एक सांगतो की आता निकाल तुम्हाला कळेलच. त्यामध्ये कोणाचा तरी प्रवास थांबेल तात्पुरता, कोणाचा तरी प्रवास चालू राहील. तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, पण ते सरप्राईज मी थोड्या वेळाने सांगतो. त्याआधी जजेस, आपण जाणून घेऊयात की या 7 जणींपैकी टॉप 3 कंटेस्टंट्स कोण आहेत ते. May I come there? We need some time. Is that okay? Sure. If you join us, we would be glad. No, it's okay. You can join us. I'm very fine with it.
मला असं वाटतंय की आपल्या जजेसचा निकाल तयार आहे. सो आपल्या टॉप 3 कंटेस्टंट्स कोण आहेत हे आपण जाणून घेऊया. सिद्धू थोडासा चेंज आहे. ओके आमच्यासाठी खूप कठीण परीक्षा होती आमची, ओके म्हणून आम्ही 3 नाही तर 4 मुली फायनल केल्या. क्या बात. सो त्या टॉप 4 कंटेस्टंट्सची नावं जाणून घेण्यासाठी मी येऊ तिकडे प्लीज. प्रार्थना बेहरे, दुसरी कंटेस्टंट आहे पल्लवी पाटील. आपली तिसरी कंटेस्टंट आहे शीतल पांड्या. आणि आपली चौथी कंटेस्टंट आहे स्नेहा देशमुख. प्रार्थना बेहरे, पल्लवी पाटील, शीतल पांड्या आणि स्नेहा देशमुख आहेत आपल्या टॉप 4 कंटेस्टंट. तुम्हाला 4 जणींचंही खूप खूप अभिनंदन. पण रसिका, राधा, अमृता एवढ्या जवळ होता तुम्ही. आणि मला असं वाटतंय की हा प्रवास इथे थांबला असं म्हणणं योग्य नाही आहे, पण एक टाइम प्लीज घेतलंय तुम्ही थोड्या वेळापुरतं. मी 2 शब्द बोलू इच्छिते. प्लीज. मला माझ्या आयुष्यातला एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे. मी सांगलीची आहे मूळची. सो सांगलीमध्ये मी एक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता, ज्याच्यामध्ये माझा 3रा नंबर आला होता. त्याच्यानंतर मी एका टॅलेंट शोमध्ये भाग घेतला होता, त्याच्यात मी पहिल्या राऊंडमध्ये आऊट झाले होते. सो हे फक्त आपल्याला स्वतःला आपण टेस्ट करत असतो की आपण किती पाण्यात आहोत, किंवा आपल्याला अजून किती मेहनत करायची आहे, किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवर काम करायचं आहे. तुम्ही कुठे ना कुठेतरी आम्हाला दिसणार आहात याची मला खात्री आहे. आणि परत जाताना प्लीज हसून जा प्लीज. थँक्यू. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या टॉप 4 कंटेस्टंटसाठी. आणि आता आठवतंय मी आणखी एका सरप्राईज बद्दल म्हणालो होतो. ते सरप्राईज काय आहे हे तुम्हाला मी नाही सांगणार. ते सरप्राईज अनाऊन्स करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नानूभाई जयसिंघानी. त्या सरप्राईजची अनाउन्समेंट होण्याआधी एक गोष्ट मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला आठवत असेल तर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आपल्या कार्यक्रमात जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती की मी एक फिल्म करतोय जी मी मेमध्ये शूट सुरू करतोय आणि ती यावर्षी रिलीज होणार आहे. आणि त्या फिल्ममध्ये अंकुश चौधरी, सई तामणकर, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर आणि एक मुलगी असेल जी या टॉप 7मधनं असेल. ते एक फिल्म डिरेक्ट करतायत ज्याचं नाव असणार आहे क्लासमेट्स. ज्या फिल्ममध्ये असणार आहेत अंकुश चौधरी, सई तामणकर आणि सोनाली कुलकर्णी. आणि त्या चित्रपटासाठी सुद्धा ते एक नवीन सुंदर आणि फ्रेश चेहरा शोधतायत. तर तो चेहरा कोण असणार आहे हे आपण जाणून घेऊयात. सर सई ओव्हर हिअर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सई तामणकर. आमच्या चित्रपटाचा एक भाग असणार आहे, यातली एक हिरोईन, आणि तिचं नाव मी नानूभाईंना रिक्वेस्ट करते की त्यांनी अनाऊन्स करावं.
पल्लवी पाटील. थँक्स अ लॉट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पल्लवी पाटील. थँक्यू सो मच पल्लवी, थँक्यू सो मच. आणि आता आपल्या समोर आहे टॉप 3 कंटेस्टंट्स, ज्यातली एक असणार आहे लक्स झकास हिरोईन आणि मितवा ह्या चित्रपटातली अवनी. तर ती कोण आहे हे अनाऊन्स करण्यासाठी मी मितवा या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला रंगमंचावर आमंत्रित करतो. चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, चित्रपटाचे नायक स्वप्नील जोशी आणि नायिका सोनाली कुलकर्णी आणि चित्रपटाच्या प्रोड्युसर मीनाक्षी सागर. व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी. स्वप्ना मॅम, खूप दिवस या हिरोईनचा शोध चाललाय, या झकास हिरोईनचा शोध चाललाय आणि जितकं टेन्शन ह्यांना आहे तितकंच टेन्शन तुम्हाला सुद्धा आहे. पण आता तो क्षण आलेला आहे, तुम्हाला तुमची हिरोईन अगदी काही सेकंदातच मिळणार आहे. पण त्याआधी या संपूर्ण संकल्पनेबद्दल काही सांगू इच्छिता? मला खरंच कल्पना नव्हती जेव्हा आम्ही कास्टिंग सुरू केलं की अवनीचं कास्टिंग हा एवढा मोठा इव्हेंट होणार आहे. की या तिघी ज्या फायनलिस्ट आहेत ह्या तिघी हिरोईन्स आहेत. म्हणजे जेव्हा 7 मुली इथे उभ्या होत्या तेव्हा पण मला वाटत होतं संजयला सांगावं, संजय 7 पिक्चर बनाते यार, पण ते पॉसिबल नाही आहे. आणि या तिघी हिरोईन्स आहेत, त्यातल्या ज्या मितवात हिरोईन नाही होणार, मला खात्री आहे की मितवातली अवनी नसेल तर दुसऱ्या कुठल्या पिक्चरमधली मनीषा असेल, प्रिया असेल, अंजली असेल, पण या सगळ्या स्टार्सच आहेत. मनापासून आभार मानू इच्छितो 9X झकासचे, आमचे सगळे ब्रँड पार्टनर्स, रेडिओ सिटी असो, कॅफे कॉफी डे असो, TJSB बँक असो, आणि सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानू इच्छितो मितवाच्या संपूर्ण टीमच्या वतीने. कारण आमची अवनी शोधण्यासाठी तुम्ही एवढा मोठा अट्टहास केलात आणि तो सक्सेसफुल करून दाखवलात. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे मितवाला त्याची अवनी मिळते आणि मितवाच्या संपूर्ण टीमतर्फे आम्ही सगळे तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणतो. आणि लवकरच महाराष्ट्रासमोर मितवाची 9X लक्स झकास हिरोईन सादर होते. ते नाव अनाऊन्स झाल्यानंतर मी मीनाक्षीला विनंती करणार आहे की आमच्या सिनेमाचं बाउंड स्क्रिप्ट आणि कॉन्ट्रॅक्टची कॉपी विथ सायनिंग अमाऊंट त्या हिरोईनला प्रेझेंट करावी. वा, नाईनेक झकासची लक्स झकास हिरोईन आणि मितवा या चित्रपटातली अवनी असणार आहे. बोलू क्या? प्रार्थना बेहरे. क्या बात है, प्रार्थना बेहरे आहे 9X झकासची लक्स झकास हिरोईन आणि मितवा या चित्रपटातली अवनी. नाईस. मी चित्रपटाच्या प्रोड्युसर मीनाक्षी सागर आणि स्वप्नाताईंनी प्रार्थना बेहरेला मितवा या चित्रपटाचं बाउंड स्क्रिप्ट द्यावं. प्रार्थना, कैसा लग रहा है आपको? तुला माहिती आहे मी असे क्वेश्चन्स खूप विचारलेत लोकांना जेव्हा मी रिपोर्टर होते तेव्हा. थँक्यू नानूभाई, थँक्यू सपनाताई, थँक्यू मॅम, थँक्यू स्वप्नील, थँक्यू सोनाली, थँक्यू सिद्धार्थ, थँक्यू स्नेहा, थँक्यू शीतल, थँक्यू सगळे 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 थँक्यू सो मच 9X टीम. आई बाबा थँक्यू सो मच. क्या बात. वा, आता सगळ्यात महत्त्वाच्या मंडळींचे आभार मानायचे आहेत मला की ज्यांनी स्वप्ना मॅमना हे जजमेंट तयार करण्याबद्दल मदत केली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मंचावरती सई तामणकर, संजय जाधव आणि RJ सोनाली.
जजेस तुम्हा तिघांचंही खूप 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 आभार, कारण तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधनं तुम्ही इथे आलात आणि आमच्या या जजमेंटसाठी, आमची लक्ष झकास हिरोईन शोधण्यासाठी आम्हाला मदत केली. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. प्रेक्षको, महाराष्ट्रातलं टॅलेंट अजून संपलेलं नाही आहे. अजून भरपूर टॅलेंट आहे जे तुम्हाला 9X झकास वरतीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा अशीच एक स्पर्धा उभी राहील. पुन्हा एकदा एक डिरेक्टर येईल त्याच्या चित्रपटाची हिरोईन किंवा हिरो शोधण्यासाठी. सो लक्ष झकास हिरोईन होत राहणार, लक्ष झकास हिरो सुद्धा होत राहणार. त्यामुळे आपल्या ह्या लक्ष झकास हिरोईनचं इथे पॅकअप झालंय. पुढच्या वेळेला पुढच्या लक्ष झकास हिरोईनचा कॉल टाइम नक्की येणार आहे. त्यामुळे पाहत रहा ओनली अँड ओनली 9X झकास आयुष्या पात. लक्स झकास हिरोईन.